विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एक बार स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मल्टिक अकॅडमी. आजच्या लेक्चर मध्ये आपण सरळ संच 2.2 मधील जे उर्वरित एक्झाम्पल होते बघा 8 ते 12 हे बघणार आहोत. मागील लेक्चर मध्ये आपण सरळ संच 2.2 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 7 कंप्लीट केलेला आहे. ओके, जर अजूनपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, तो व्हिडिओ मी टाकलेला आहे, नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा आणि पण त्याच्यानंतर याच्यावरती या. ओके, या व्हिडिओवरती म्हणजे तुम्हाला समजेल आजचं संपूर्ण लेक्चर. आता बघा प्रश्न क्रमांक 8 काय सांगतो. ओके, 3x चा वर्ग वजा 2 वर्गमूळ 6x अधिक 2 बरोबर 0. आणि हे जे वर्ग समीकरण आहे ते आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे? अवयव पद्धतीने सोडवायचं. ओके, कालच शिकवली मी अवयव पद्धत काय असते. ओके, अवयव पद्धतीमध्ये आपल्याला a चा आणि c चा करायचा आहे गुणाकार आणि त्यांचे पाडायचे अवयव. ओके, चला पाडूया. 3 दुने 6. ओके, आणि 6 म्हणजे याचे अवयव कसे पाडायचे असे दोन नंबर तुम्हाला शोधायचे ज्यांचा गुणाकार 6 येतो. ओके, मग ते कोण आहेत बघा, 6 1 6. ओके, त्यानंतर 3 दुने 6. ओके, पहिली स्टेप झाली बघा, a चा आणि c चा गुणाकार केलाय, त्यांचे अवयव पाडले. पण या दोघांपैकी हा पहिला अवयव, हा दुसरा. ओके, या दोघांपैकी असे दोन जण आपल्याला पाहिजे ज्यांची बेरीज 2 वर्गमूळ 6 येते. आता मला सांगा, यांच्यापैकी कोणते असे अवयव आहेत का ज्यांची बेरीज 2 वर्गमूळ 6 येते? तर नाही. याची बेरीज 7 येते, 6 आणि 1 7, आणि याची बेरीज 3 2 5. ओके, तर ते जे अवयव आहेत बघा, ते आहेत वर्गमूळ 6 आणि वर्गमूळ 6. आता तुम्ही म्हणाल, ओके, हे अवयव आम्ही शोधायचे कसे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी मध्ये वर्गमूळाची संख्या आहे, ओके, तर त्याचे अवयव देखील तुम्हाला वर्गमूळातच भेटणार आहेत. वर्गमूळ 6चा आणि वर्गमूळ 6चा गुणाकार केला तर 6 येतो. ओके, जसं मी काल शिकवलं तुम्हाला. ओके, वर्गमूळ 2चा गुणाकार वर्गमूळ 2 सोबत जर केला तर बघा वर्गमूळात, ओके, 2 दुने 4 आणि 4 बाहेर येते 2. ओके, म्हणजे सारख्या संख्यांचा गुणाकार जर वर्गमूळात घेऊन केला तर उत्तर तीच संख्या भेटते. जसं की वर्गमूळ 3चा गुणाकार वर्गमूळ 3 सोबत केला तर बाहेर येते तो 3 येईल. ओके, 3. तसंच वर्गमूळ 6चा गुणाकार वर्गमूळ 6 सोबत केला तर उत्तर 6 येईल. ओके, आता या दोघांची बेरीज 2 वर्गमूळ 6 येते का? तर येते. बघा, या दोघेही सजातीय करणे आहेत. ओके, याच्या मागे एक आहे, याच्या मागे एक आहे. ओके, 1 आणि 1 2. ओके, आणि दोघांमधला एक वर्गमूळ 6 देऊन टाकू म्हणजे 2 वर्गमूळ 6. ओके, बेरीज सुद्धा येते. मग आता काय करायचं? जर बेरीज 2 वर्गमूळ 6 येते तर दोघांना चिन्ह सारखे पाहिजे. ओके, दोघांना चिन्ह द्यायचे कोण ठरवतो? ही मधली संख्या. ओके, दोघांनाही सारखे चिन्ह कोणते पाहिजे? तर दोघांनाही वजा आणि वजा पाहिजे. ओके, म्हणजे वजा वर्गमूळ 6 आणि वजा वर्गमूळ 6 मिळून 2 वजा 2 वर्गमूळ 6 येईल. मग आता बघा, या ठिकाणी लिहूया 3x चा वर्ग. ओके, याच्या ठिकाणी बघा वजा वर्गमूळ 6x अधिक नाही, दोन्ही ठिकाणी वजा, या ठिकाणी पण आणि या ठिकाणी पण वजा वर्गमूळ 6x आणि अधिक 2 बरोबर 0. ओके, आता पुढे आपण काय करत असतो बघा, याच्या खाली आणि याच्या खाली, ओके, याच्या खाली एक रेष मारत असतो आणि त्यांच्यामधून कॉमन काढतोय. पण आता या ठिकाणी वर्गमूळ काय म्हटल्यानंतर तुम्हाला कॉमन काढण्यासाठी अवघड जाईल. मग काय करूया? अजून याला थोडं एक्सपांड करूया. ओके, कसं एक्सपांड? ओके, एकच मिनिट. ओके, या ठिकाणी अवयव होते आपले. ओके, ते मी पुसलेले आहेत, परत लिहितो. ओके, दोघांनी वजा वजा दिले, दोघांसोबत एक्स लावतो. ओके, हा जो 3 आहे बघा, थोडा अलीकडे लिहितो. ओके, म्हणजे जागा पुरेल आपल्याला. या 3 ला मी कसं लिहू शकतो बघा, वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 सोबत x चा वर्ग वजा 6 ला कसं लिहू शकतो? वर्गमूळ 6 ला वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2. ओके, सोबत x. बघा, 3 दुने 6 वर्गमूळ आणि सोबत x. ओके, वजा, ओके, हा जो वर्गमूळ 6 आहे त्याला देखील कसं लिहू शकतो? वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2 सोबत x अधिक या 2 ला कसं लिहू शकतो बघा. ओके, 2 ला लिहू शकतो वर्गमूळ 2. ओके, खरंच जागा पुरत नाही. ओके, रब करूया. ओके, आणि हे जे अवयव आहे ते मी इथे लिहितो वरती, वर्गमूळ 6 आणि वर्गमूळ 6, दोघांसोबत x आणि दोघांनाही चिन्ह मायनस. ओके, या 2 ला असे लिहू शकतो आपण वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 आणि बरोबर 0. ओके, आपण या दोघांमधून कॉमन काढत होतो, पण या दोघांचे आता झाले 4, तर या चौघांमधून कॉमन काढायचं आणि या चौघांमधून, ओके, काढूया, बरोबर 0. ओके, या दोघांमधून बघा, जर कॉमन काढलं तर वर्गमूळ 3 आणि वर्गमूळ 3 दोघांमध्ये सारखा येतो, बाहेर येईल, आणि x चा वर्ग आणि x मधून x बाहेर येईल. इथं राहिलं बघा, हा जर बाहेर आला तरी इथं राहिला फक्त वर्गमूळ 3 आणि x चा वर्ग मधून x बाहेर आला तर x मध्ये साइन मायनस, आणि हा इथं बाहेर आलाय आणि x पण बाहेर आलाय म्हणजे इथं राहिला वर्गमूळ 2. ओके, आणि जर इथं वर्गमूळ 3 x वजा वर्गमूळ 2 आहे तर या ठिकाणी देखील सेम तेच राहील. ओके, मग आता मला सांगा, इथून बाहेर कोण आलेला असेल? ओके, तर इथून बाहेर कोण आलेला असेल चेक करूया आपण. ओके, आतमध्ये कोण राहिलं बघा, वर्गमूळ 3 आणि x.
ओके, म्हणजे हा आणि हा आतमध्ये राहिलाय, म्हणजे इथं हा नाहीये, म्हणजे बाहेर तो आला असेल. ओके, बघा परत एकदा सॅटिस्फाय करूया इक्वेशन. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 इथं आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 इथं. ओके, म्हणजे इथं चिन्ह वजा आहे आणि इथं अधिक आहे. मग इथं असं चिन्ह पाहिजे आपल्याला ज्याचं गुणाकार याच्यासोबत होऊन प्लस येईल. ओके, ते चिन्ह आहे बघा मायनस. मायनसचं गुणाकार मायनस सोबत होऊन प्लस येईल. ओके, हे दोनदा ब्रॅकेट आहे तर एकदा घेऊया. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2. ओके, आणि एकदा बाहेरचं हे आणि हे. ओके, वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि बरोबर 0. जर या दोघांचा गुणाकार 0 येतोय तर हा 0 असू शकतो. ओके, कोण? वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 हा 0 असेल, किंवा तो वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 0 असेल. पण आपल्याला काढायचं कोण असतंय? आपल्याला काढायचं x. मग अजून x भेटलाय का? नाही. मग x मिळण्यासाठी काय करावं लागेल? वर्गमुळात 3x तसाच वजा वर्गमुळात 2 पलीकडे गेला तर प्लस, आणि x आणि वर्गमुळात 3 मध्ये गुणाकार आहे, हा तिकडे तरी भागाकार करेल. x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3. ओके, हे झालं आपलं फायनल आन्सर. या ठिकाणी देखील बघा x तासाच वर्गमुळात 3x तासाच वजा पलीकडे गेला तर अधिक, आणि या दोघांमध्ये गुणाकार आहे, हा पलीकडे जाताना भागाकार करेल. वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3. ओके, आता बघा दोघांची जी अवयव आहेत म्हणजे जी मुळ आहेत ते सारखे भेटलेले आहेत. ओके, का बरं? कारण की दोघांचे जे अवयव पाडले होते आपण ते सारखे भेटले होते. काल देखील असा एक प्रश्न आला होता ज्या ठिकाणी अवयव देखील सारखे भेटले आणि मुळ देखील सारखे भेटले. ओके, अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. तुम्ही शेवटी काय लिहू शकता? म्हणून x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3, किंवा x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ असतील असं तुम्ही खाली लिहायचं. ओके, आता मी पुढचा क्वेश्चन घेतो. ओके, आता बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये 2m गुणिले कंसामध्ये m वजा 24 आणि बरोबर 50. ओके, आता हे जे समीकरण आहे बघा सामान्य रूपात आहे का? नाही. मग सर्वप्रथम आपल्याला त्याला सामान्य रूपात आणावं लागेल. आपलं सामान्य रूप काय आहे बघा? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ओके, मग काय करूया? जे जे दिसतंय ते करून घेऊया. 2m मध्ये त्या कंसामध्ये गुणाकार आहे. ओके, गुणाकार करून घेऊ. ओके, 2m गुणिले m बघा 2m चा वर्ग वजा 2 गुणिले 24 48 आणि त्याच्यासोबत m आणि बरोबरच्या पलीकडे 50. ओके, हा 2m चा वर्ग तसाच, हा वजा 48m देखील तसाच, बरोबरच्या पलीकडे आपल्याला 0 पाहिजे पण तिकडे 50 आहे. तो 50 जर अलीकडे आला तर बघा त्याचं प्लस चिन्ह मायनस होईल आणि बरोबरच्या पलीकडे 0. ओके, मग आता बघा या ठिकाणी 2 दिसतोय आपल्याला, या ठिकाणी 48 आणि या ठिकाणी 50. हे सगळे तुम्हाला कुणाच्या पाड्यामध्ये दिसतात बघा. ओके, या ठिकाणी देखील समीकरण सोडू शकता. ओके, पण थोडं अवघड जाऊ शकतं. मग आपण काय करूया? थोडं रिड्यूस करूया. ओके, अजून आपल्या सिंपल फॉर्म मध्ये आणूया. ओके, या संपूर्ण याला 2 ने भागूया. 2 ने भागून. ओके, 2 ने जर भागलं तर बघा 2 1 2 म्हणजे m चा वर्ग वजा. ओके, 48 2 च्या पाड्यात किती नंबरला आहे? 24 m. 50 किती नंबरला आहे बघा? 25 बरोबर 0. ओके, आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं. ओके, आता सोडूया. ओके, a चा आणि c चा गुणाकार करूया. a इथं 1 आहे आणि c 25 आहे. 25 1 25 25 1 25 25 चे पाडूया काटकस. पहिला आहे बघा 25 1 25, दुसरा आहे 5 5 25. ओके, 2 सफिशियंट आहे. ओके, त्या 2 जोड्यांपैकी अशी जोडी निवडायची आपल्याला. ओके, ज्याची वजाबाकी 24 असेल. ओके, मग तुम्हाला देखील समजलं असेल. ओके, सांगा बरं 24 वजाबाकी कुठे येते? तर बघा या ठिकाणी येते 25 आणि 1. ओके, या दोघांची वजाबाकी केली तर 24 येते. आता जर वजाबाकी 24 येते तर वजाबाकी करण्यासाठी चिन्ह पण वेगळी पाहिजे. ओके, मग वेगळी चिन्ह द्यायचं कोण ठरवतं? मधली संख्या. ओके, हे जे वजा चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला आणि छोट्या संख्येला प्लस. ओके, दोघांसोबत व्हॅरिएबल बघा चल m आहे. ओके, म्हणून m चा वर्ग तसाच हा जो 24m आहे त्याला आपण असं लिहू शकतो वजा 25m अधिक 1m आणि वजा 25 बरोबर 0. ओके, वजा 24m च्या जागी हे दोघं टाकलेत 25 तसाच. आता काढूया दोघांमधून कॉमन. ओके, याच्या खाली एक कंस आणि याच्या खाली एक कंस बरोबर 0. ओके, या दोघांमधून m कॉमन निघतो. ओके, m चा वर्ग मधून m कॉमन निघला तर m राहिला वजा, इथं राहिला 25 आणि m तर बाहेर आहे. इथं m वजा 25 तर इथं देखील m वजा 25. ओके, मग या ठिकाणी बाहेर कोण निघला असेल तर बघा या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी 25. तुम्हाला काय सांगितलं मी? ओके, ह्या दोन संख्या ज्याच्या पाड्यामध्ये असतील तो बाहेर निघेल. मग 1 आणि 25 कोणाच्या पाड्यात आहे? 1 च्या. 1 बाहेर. या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी मायनस आहे. या ठिकाणी असं चिन्ह पाहिजे ज्याचं गुणाकार याच्यासोबत परत मायनस येईल. मग ते कोण आहे बघा? प्लस. हे दोघं सारखे दिसतात. एकदाच घेऊया आणि एकदा काय घेऊया? m अधिक f.
बरोबर 0. म्हणून यम वजा 25 किती असेल? यम वजा 25 असेल 0 किंवा यम अधिक 1 किती असेल? तो पण असेल 0. ओके, शेवटी आन्सर काय भेटते बघा, वजा 25 पलीकडे गेला तर अधिक 25 आणि अधिक 1 पलीकडे गेला तर बघा वजा 1. ओके, म्हणून यम बरोबर 25 किंवा यम बरोबर वजा 1 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे असतील. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 8 आणि प्रश्न क्रमांक 9 सोडलेला आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 10, 11 आणि 12. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 10, 11 आणि 12. पण तत्पूर्वी तुम्हाला एक बेसिक सांगतो. ओके, काय बेसिक आहे बघा, या ठिकाणी मी 3 प्रकार लिहिले, प्रकार क्रमांक 1, 2 आणि 3. त्यापैकी हा जो प्रकार 1 आहे बघा, तो आपण एक्झाम्पल नंबर याच्या आधीचा कोणता होता बघा, 9व्या एक्झाम्पल पर्यंत तोच प्रकार बघितलेला आहे. ओके, ज्या ठिकाणी समीकरण ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मिळायचं, त्या ठिकाणी आपण a चा आणि c चा गुणाकार करायचो, 2 फॅक्टर्स पाडायचो, त्यानंतर समीकरण सोडवायचं. ओके, पण आता जे एक्झाम्पल्स आहे बघा, हे जे 3 एक्झाम्पल्स म्हणजे हे जे 3 उदाहरण आहेत, हे जे 3 एक्झाम्पल्स आहेत ते प्रकार 2 आणि प्रकार 3 वरती पडलेले आहेत. ओके, काय सांगतो बघा प्रकार 2. प्रकार 2 मध्ये बघा, जे समीकरण आपलं सामान्य रूपात आहे त्यामधला सी जो आहे बघा, तो प्रकार 2 मध्ये दिलेला नाहीये. मग ज्यावेळेस सी दिलेला नसेल त्यावेळेस एचा आणि सीचा गुणाकार करता येईल का? तर नाही. मग अशा वेळेस काय करायचंय, डायरेक्ट कॉमन काढायचंय. ओके, मग डायरेक्ट कॉमन काढायचं जसं तुम्ही शिकवणार आहे बघा, या प्रकारचे एक्झाम्पल आहे ते. त्यानंतर प्रकार 3 काय बघा, एक्स चा वर्ग अधिक सी. ओके, याचा जर विचार केला तर याच्यामध्ये बीएक्स नावाची टर्म नाहीये, म्हणजे पहिला आणि शेवटचा आहे. मग अशा प्रकारचे एक्झाम्पल कसं सोडवायचं बघा, सर्वप्रथम ते ए चा वर्ग वजा बी चा वर्ग या फॉर्म मध्ये आणायचंय आणि त्यानंतर ए वजा बी गुणिले ए अधिक बी हा फॉर्म्युला लावायचा आहे. ओके, आता बघा सांगतो कसं. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं, सर्वप्रथम एक्झाम्पल लिहूया. 25m चा वर्ग बरोबर 9. ओके, आपल्याला बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे. मग बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे तर बघा 25m चा वर्ग तो अधिक 9 जर इकडे आला तर वजा 9 बरोबर 0. या 25m च्या वर्गाला कसं लिहू शकतो बघा आपण. ओके, हा जो फॉर्मॅट आहे तो कसा आहे, पहिला आहे, दुसरा आहे की तिसरा प्रकार आहे? तर बघा हा प्रकार क्रमांक 3 आहे, ज्या ठिकाणी एक्स चा वर्ग दिलाय आणि सी म्हणजे कॉन्स्टंट नंबर दिलाय. मग अशा प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला ए चा वर्ग वजा बी चा वर्ग या फॉर्मॅट मध्ये आणून सोडवायचं. ओके, आता ए चा वर्ग कसा, 25m चा वर्गाला कसं लिहू शकतो आपण, 5m आणि कंसाचा वर्ग वजा 9 ला कसं लिहू शकतो, 3 चा वर्ग बरोबर 0. ओके, 5 चा वर्ग 25m चा वर्ग m वर्ग आणि 3 चा वर्ग 9. ओके, हा झाला आपला ए आणि हा झाला आपला बी. ओके, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, हा जर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग मध्ये आला तर त्याला कसं लिहायचे बघा, एका कंसामध्ये ए वजा बी आणि एका कंसामध्ये ए अधिक बी बरोबर 0. ए किती आहे आपला 5m, ए किती आहे आपला 5m. ओके, एकदा मायनस घ्यायचंय, एकदा घ्यायचे प्लस. ओके, बी किती आहे बघा आपलं 3. ओके, बी किती आहे 3. ओके, म्हणजे अशा प्रकारचे एक्झाम्पल असं सोडवायचं. ओके, जर या दोघांचा गुणाकार 0 येतोय तर बघा 5m अधिक 3 हा 0 असेल किंवा म्हणजे असं स्लॅश देतो बघा 5m अधिक 3 0 असेल. म्हणून ओके सॉरी, या ठिकाणी बघा ए वजा बी ए अधिक बी, या ठिकाणी मायनस पाहिजे. ओके, ए वजा बी ए अधिक बी, इथं मायनस पाहिजे. ओके, आपल्याला एम काढायचंय, 5m तसाच वजा 3 पलीकडे गेलं तर अधिक 3, एम देखील तसाच, हा 3 तसाच. ओके, भागिले हा 5 इकडं भागाकारलाय, एम बरोबर 3/5. त्यानंतर बघा 5m तसाच, 3 तिकडे गेलं तर वजा 3, आपल्याला एम पाहिजे म्हटलं तर एम तसंच वजा 3 आणि हा 5 तिकडे गुणाकारला, इकडे गुणाकारला, तिकडे भागाकारला. ओके, म्हणजे या वर्ग समीकरणामुळे एम बरोबर 3/5 आणि एम बरोबर वजा 3/5 होते. ओके, कसं सोडवलंय, ओके, जे समीकरण एक्स चा वर्ग अधिक सी या स्वरूपात दिलेलं असेल. ओके, म्हणजे काय, या ठिकाणी बीएक्स नावाची टर्म दिली नव्हती, मग त्या ठिकाणी ए चा वर्ग वजा बी चा वर्ग फॉर्म मध्ये आणायचंय, त्यानंतर हा फॉर्म्युला लावायचा आहे आणि सोडवायचं. ओके, सेम टू सेम असं एक्झाम्पल बघा 12वा आहे, आधी आपण 12वा सोडवू आणि मग 11वा सोडूया. ओके, बघा 12 नंबरचं एक्झाम्पल. ओके, एम चा वर्ग वजा 11 बरोबर 0. बघा हे कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे तर बघा प्रकार क्रमांक 3. या ठिकाणी एक्स चा वर्ग दिलाय आणि सी दिलाय. ओके, मग आपल्याला याला ए चा वर्ग वजा बी चा वर्ग मध्ये आणावं लागेल. मग ए चा वर्ग बघा आपण एम ला एम चा वर्ग लिहू शकतो वजा, आता या ठिकाणी 9 होता, मग 9 ला आपण 3 चा वर्ग लिहू शकतो कारण की 9 3 चा वर्ग आहे, पण तो जो 11 आहे तो कुणाचा वर्ग आहे का नाही. मग या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवायची, जो कोणत्या संख्येचा वर्ग नसेल त्याला वर्गमुळात घ्यायचं मग त्याचा वर्ग करायचा. ओके, बघा 11 कुणाचाच वर्ग नाहीये, मग वर्गमुळात 11
त्याचा वर्ग बरोबर 0. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी 5 असता, ओके 5, तर 5चा वर्ग कसा केला असता, मी 5ला वर्गमूळात 5 मध्ये घेऊन वर्ग केला असता. किंवा त्या ठिकाणी बघा 10 असतं, तर 10ला कसं लिहिलं असतं बघा, वर्गमूळात 10 केला असता त्याचा वर्ग. ओके, याने काय होतं बघा, हा जो स्क्वेअर आहे तो रूटला कॅन्सल करतो, आन्सर बरोबर 5 येतं. हा जो स्क्वेअर आहे तो रूटला कॅन्सल करेल, आन्सर बरोबर 11 आहे. ओके, आता लावूया या ठिकाणी a चा वर्ग वजा b चा वर्ग. हा झाला आपला a चा वर्ग वजा हा झाला b चा वर्ग. ओके, काय असतं बघा, a चा वर्ग वजा b चा वर्ग, एका कंसामध्ये a वजा b, एका कंसामध्ये a अधिक b आणि बरोबर 0. ओके, a किती आहे बघा m, a किती आहे m. ओके, एकदा वजा एकदा अधिक. ओके, आणि किती आहे बघा b किती आहे, b आहे वर्गमुळात 11, b आहे वर्गमुळात 11. a वजा b नंतर a अधिक b. ओके, जर या दोघांचा गुणाकार 0 असेल तर एकतर m वजा वर्गमुळात 11 हे 0 असेल, किंवा ओके m अधिक वर्गमुळात 11 हे 0 असेल. वजा वर्गमुळात 11 जर पलीकडे गेला तर तो प्लस होईल. ओके, किंवा m बरोबर हा प्लस तिकडे गेला तर मायनस होईल. ओके, अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सोडवलेला आहे. आता बघूया एक्झाम्पल नंबर 11. ओके, आता हे जे 11 नंबरचं एक्झाम्पल आहे, सर्वप्रथम आपण त्याला आपल्या सामान्य रूपात आणण्याचा प्रयत्न करूया. सामान्य रूप म्हणजे काय, बरोबरच्या पलीकडे आपल्याला 0 पाहिजे, तो जो 21 आहे तो अलीकडे आणू. इथं राहिला 7m चा वर्ग, हा प्लस इकडे तरी मायनस बरोबर 0. ओके, आता बघा बरं, हा जो फॉर्मॅट आहे तो प्रकार 1, 2 आणि 3 पैकी कोणता आहे, तर बघा हा प्रकार नंबर 2 चा फॉर्मॅट आहे. ओके, आणि प्रकार नंबर 2 च्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय करायचंय, ओके अशा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला डायरेक्ट कॉमन काढायचंय. डायरेक्ट कॉमन कसं ते सांगतो. ओके, डायरेक्टली एक ब्रॅकेट घ्यायचं आणि बरोबरच्या पलीकडे 0 लिहायचं, पहिली स्टेप ही. ओके, अजून एक असं एक्झाम्पल घेऊन दाखवतो मी की सोडवायचं कसं. ओके, तर बघा 7 आणि 21 मध्ये 7 आणि 21 हे कुणाच्या पाड्यात आहे, 7च्या, 7 बाहेर, m चा वर्ग आणि m कुणाच्या पाड्यात आहे, m च्या, m बाहेर. ओके, 7 बाहेर निघला. ओके, आणि m चा वर्ग बाहेर निघला तर या ठिकाणी, ओके m च्या वर्गामधून m बाहेर निघला, या ठिकाणी m राहिला वजा 21 किती नंबरला आहे, 3. ओके, आणि m तर बाहेर निघलाय. बघा 7m गुणिले m, 7m चा वर्ग, 7 त्रिक 21, m गुणिले 1 m. ओके, म्हणजे 7m बरोबर 0 असेल, किंवा m वजा 3 बरोबर 0 असेल. ओके, जर 7 तिकडे गेला तर बघा, ओके 7 0 ला भागिले जाईल, म्हणजे m चं उत्तर 0 येईल. 0 भागिले 7 0, आणि वजा 3 पलीकडे गेला तर बघा अधिक 3. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, अशा प्रकारच्या फॉर्मॅट मध्ये पहिलं उत्तर नेहमी 0 भेटेल. ओके, आणि दुसरं उत्तर काहीतरी जे अवयव असेल ते भेटेल. ओके, असं अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, इथंच घेऊया. जसं की बघा 3x चा वर्ग, ओके अधिक 9x बरोबर 0. ओके, 3x चा वर्ग अधिक 9x बरोबर 0. ओके, हे एक्झाम्पल घेतलंय मी मनाने याच्यासारखं, कारण की याचं एकच एक्झाम्पल एकदा सेट मध्ये आहे. ओके, आणि त्याचं मला समजण्यासाठी थोडं अवघड जाईल, त्यामुळे घेतलंय. बघा काय करायचंय, हे या फॉर्मॅट मध्ये आहे नंबर 2, मग आपल्याला डायरेक्ट कॉमन काढायचंय. ओके, 3 आणि 9 मधून कोण कॉमन निघाल, 3. x चा वर्ग आणि x मधून x बाहेर. ओके, या ठिकाणी x राहिला, अधिक 9 किती नंबरला आहे, 3च्या पाड्यात 3. बघा 3x गुणिले x, 3x चा वर्ग, 3 त्रिक 9 आणि x गुणिले 1 x बरोबर 0. ओके, म्हणजेच काय 3x 0 असेल, किंवा x अधिक 3 0 असेल. ओके, म्हणजे x चं पहिलं उत्तर भेटलं 0, कारण की 3 जर तिकडे भागाकारला गेला तर उत्तर 0 मिळेल, आणि अधिक 3 पलीकडे गेला तर वजा 3. ओके, अशा प्रकारे या प्रकारामधील, ओके 1, 2 आणि 3 प्रकारामधील एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे. ओके, अशा प्रकारे आपण सराव संख्या 2.2 हा संपूर्ण पूर्ण केलेला आहे. ओके, पुढील लेक्चर मध्ये आपण सराव संख्या 2.3 बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि तुम्हाला देखील नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.